नमस्कार विद्यार्थ्यांनो, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं सपनाच होमस्कूल या यूट्यूब चॅनलमध्ये। आणि आज आपण इयत्ता 9वी गणित भाग 1 चा 20 गुणांचा प्रश्नपत्रिकेचा पेपर सोडवतोय। आता यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिला प्रश्न दिलाय की खालील योग्य पर्याय निवडून पुन्हा लिहा। तर ही प्रश्नपत्रिका सुरू करण्या अगोदर जर तुम्ही नवीन असाल चॅनलला तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे तुमच्या इयत्तेचे व्हिडिओ तुमच्या मोबाईलवर सर्वात प्रथम मिळतील। आणि माझं नाव आहे सपना टीचर, मी पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे येथून तुमच्यासाठी व्हिडिओ तयार करते। सो पहिला प्रश्न आहे, शुभम व अनिल यांना 3:2 या प्रमाणात 24 केळी वाटली तर शुभमला मिळाली केळी किती? याचं उत्तर आहे 12। 3x + 5y = 9 आणि 5x + 3y = 7, तर x + y ची किंमत आहे 2। आता तेजसचा दरमहाचा खर्च 100 आहे आणि बचत 27 आहे, तर तेजसचे दरमहा उत्पन्न किती? 127। ही उत्तर तर सोपी होती, एक गुणांसाठी होती। आता खालीलपैकी कोणते 3 उपप्रश्न सोडवायचे? 3 गुणांसाठी प्रश्न आहे, एकूण 4 दिलेले आहे। तुम्ही एक ऑप्शनला टाकू शकता, नीट निवड करून उत्तर लिहा, सगळे सोडवा। आता पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणतेही 2 उपप्रश्न सोडवायचे तुम्हाला। आता इथे बघा, इथे तुम्हाला 4 प्रश्न दिले, त्यातले व्यवस्थित 2 प्रश्न निवडायचे। 4 गुणांसाठी आहे, सो प्रत्येकी 2-2 गुण असणार आहे। प्रश्न क्रमांक 3 आहे, खालीलपैकी कोणतेही 2 उपप्रश्न सोडवा। यामध्ये 3 तुम्हाला प्रश्न दिले, सो 6 गुणांसाठी 3-3 मार्कांसाठी प्रश्न असणार आहे। आणि चौथा जो प्रश्न आहे तो आहे, खालीलपैकी कोणताही एक उपप्रश्न सोडवायचा आणि यासाठी तुम्हाला 2 प्रश्न देण्यात आलेले आहेत। 4 गुणांचा प्रश्न आहे, व्यवस्थित स्वच्छ शिस्तीत त्याचं उत्तर लिहा। येत नसेल तर कमेंट करून सांगा, म्हणजे तुमच्यासाठी उत्तर अपलोड करता येईल। भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये। आवडला व्हिडिओ तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।